सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. मी एम के म्हणजेच मोजम खोपेकर. तर कशा आहात मित्रांनो? मजेत ना? आता आजचा ब्लॉग आपला असा आहे की आजचा ब्लॉग आपला हळदीचा शो आहे श्रीवर्धनमध्ये आणि मी आता आपल्या लोकेशनला आहे. आजचा ब्लॉग मी अचानक मध्ये शूट करायला चालू केलाय कारण आता इकडे आपली अर्धी जेबी सेना बसलेली. इकडे आपल्या राघव भाऊंनी गिटार आणलाय आणि योगेश मालुसरे सेम टू तो गिटार प्ले करतोय. तर त्यासाठी आता आपण इकडे बसलेलो. तर मला असं वाटलं का ब्लॉग शूट केला पाहिजे आणि आजची जी आपली एन्जॉयमेंट आहे आजची जेबी सेनाची ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवायला पाहिजे. तर त्यासाठी आता मी ब्लॉग स्टार्ट केलाय. तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो श्रीवर्धनमध्ये हळदीचा शो आहे आपला, त्यावर मी बनवायला चालू केलाय. तर आता तुम्हाला दाखवतो इकडे आपला राघव भाऊ सिंगिंग करणारे, गिटार प्ले करणारे ते दाखवतो. त्यानंतर मग आपला सेटअप वगैरे कसा असणार आजचा ते दाखवणार. तर जाऊया आता राघवकडे आणि मग तुम्हाला भेटतो. आधा तेरा इश्क आधा मेरा बाकी अंधेरा आसमां ओ तारा तेरा एक तारा मेरा बाकी अंधेरा आसमां जो तेरे संग लागे बांधे जो पीपल पे धागे सुर में के धारे बहते हैं नजरे बचा के बदरंग में सतरंगा है ये इश्क रे जोगी में और गंगा है ये इश्क बदरंग में सतरंगा है ये इश्क रे जोगी में और गंगा है. आता आपली सर्व अख्खी जेबी सेना इकडे जेवायला बसली आहे. बघू शकता तुम्ही. साहिल भाऊ माझ्या बाजूला आहे आणि माझा भाऊ मगाशी तुम्ही बघितलं असणार गिटार प्ले करत होता. अरिजित सिंग आलेला अंगात त्याच्या. आता आपलं जेवण वगैरे झालंय आणि आपले 2 ड्रम जे सर्व्हिस करायचे होते, सर्व्हिस म्हणजे त्याला स्किन वगैरे परत लावायचे होते खोलून. तर आता रोहित कमरे आपले ड्रम खोलायला बघ. और कमरे आपला नवीन ड्रम आहे हायब्रिड. आज त्याला आम्ही पूर्ण मस्तपैकी टोनला लावून वाजवायला लावणार आहे. आणि लॉरेन्स भाऊ आपला डिझाईनवाला गोल्डन ड्रम खोलतायत कारण लॉरेन्सचे माहिती ना तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार. भाऊचे ड्रम 1 नंबर ट्युनिंग असतात. त्यांना जॉब ऑफर केली आहे दोघांना MK प्रोडक्शनमध्ये. तुमचा रिझ्यूम मी बघितलाय, तुम्ही जॉबला येऊ शकता. तुम MK प्रोडक्शन आ सकते हो काम के लिए. तर ड्रम रेडी करतो आणि मग तुम्हाला दाखवतो कसे टोनला लागले दोन्ही ड्रम. रेडी झालंय. लॉरेन्स दाखव अजून. एक नंबर. आणि आता दुसरा ड्रम आपला झाला की नाही रेडी. तर आपण जे आज हळदीचा शो वाढवायला आलोय, आपल्या बंटी भावाची हळद आहे आणि ही पूर्ण आपली
श्रीवर्धनचे मित्रपरिवार आहे. तर तुम्हाला कसं वाटतं आपली जोगेश्वरी बीच आज वाजवायला आली? म्हणजे याच्या अगोदर पण आपण 2-3 वेळा येऊन वाजून गेलो आणि गेल्या वर्षी आपण म्हणजे प्रत्येक मे महिन्यात आपली एक व्हिजिट असते श्रीवर्धनमध्ये. कोणाचं लग्न असलं का आपल्यालाच बोलवतात वाजवायला. तर आपल्या भावानी पण गेल्या वर्षी आपल्याला बोलून ठेवलेला, पण 3 महिन्या अगोदर त्यांनी बुकिंग केलेली. कारण तुम्हाला तर माहिती आहे आपले डेली कॉल असतात, त्यामुळे मग आपली बुकिंग लगेच होत नाही. तर भावाच्या नशिबात होतं जोगेश्वरी बीच आणि आम्ही आलो. तर कसं वाटतंय? मला चांगलं वाटतं आहे की जोगेश्वरी बीच आपल्या श्रीवर्धनमध्ये आहे. ती तिसरी वेळ आहे श्रीवर्धनमध्ये आणि त्यांचा बँड फेमस आहे आपल्यामध्ये. मी त्यांचा वाजवणं पण एकदम खूप छान आहे, त्यामुळे मी त्यांना बोलवली आणि आज रात्री फुल धमाल करणार. फुल धमाल आहे, वाजवणार आम्ही, गाजवणार फुल धमाल. आणि धन्यवाद भावा, तुला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही चाललोय क्रिकेट खेळायला, तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मग आपला पूर्ण सेटअप इकडे लागणार आणि मग रात्री आपण वाजवायला चालू करू. तर आता चाललोय क्रिकेट खेळायला ग्राउंडला, मग तुम्हाला ग्राउंडला जाऊन भेटतो. तर आता आपली बस निघते, क्रिकेटची बस आपल्या ग्राउंडला जायसाठी. आणि आपले वेनिटी वॅन आहे आपली, सॉरी मी बघितली नाही बरोबर, वेनिटी वॅन आली. आणि आपले एक कॅप्टन योगेश बाजीराव मालुसरे, सोहम पुत्र 11, सुवम भाव्या. आणि इकडे माझ्या भावाचा ब्लॉग चालू आहे, सचिन भाऊचा. भाऊ जरा आपल्या दोन्ही कॅमेराचे जॉईन करून टाकूया. पुत्र सोहम 11 लॉरेन्स. खूपच कमी असल्यामुळे दोन्ही टीम एकाच ह्याच्यामध्ये बसमध्ये बॉटल स्पॉन्सर नाहीत, आम्ही 4 घेऊन चाललोय. और बाबू भाई, मोजम भाई, आमचे स्टम्प इम्पोर्टेड स्टम्प आहे, मेड इन श्रीवर्धन. हे सेन्सर वाले माईक. तर फायनली पोहोचलोय आपण बीच वरती आणि आता आपली बस चालली आहे पार्किंगला. साहिल भाऊने आपले इम्पोर्टेड स्टॅम्प घेतले. नक्की स्टॅम्पच आहे का मारायला चाललंय माहित नाही. त्यावेळी योग्य मार रहा है मेरे को तू. आता आपण बीचवर जाऊ, एक चांगला लोकेशन बघू, तिकडे आपले स्टंप लावू आणि मग क्रिकेट खेळायला चालू करू. तर आता आपण आतमध्ये आलोय आणि एक आपला लोकेशन चॉईस केलंय, स्टंप वगैरे लावून घेतले, पाण्याचा जार ठेवलाय आणि आता पोरं आपापली टीम पाळणार. बाबू क्या कॅच छोड दिया बाबू. आता टीम वगैरे पाळून घेतो आणि मग दोन्ही टीम मध्ये फुल भारी सामने होणार. साहिल भाऊ बॅटिंग करतोय. आला घोडा डायरेक्ट आता घेऊ द्या. आता फायनली आपले दोन्ही टीम रेडी आहे. माझी टीम आणि योगेश मालुसरेची टीम, माझा खास मित्र. माझी टीम फुल वन साइड आहे. दोन्ही युट्यूबर माझ्या टीम मध्ये, जसं का सचिन आणि आकाश, आणि त्यांच्या टीम मध्ये पण आहे, आपल्या टीम मध्ये पण पोरं आहे चांगली. आपण टॉस विन झालेलो, पण आपण बॉलिंग घेतली आहे आणि आता आपण फिल्डिंग वगैरे लावून घेतली आहे मस्तपैकी. आता आपली मॅच चालू होते, तुम्हाला भेटतो मॅच खेळून झाल्यावर.
कबड्डीची मॅच आपली चालू होते. कबड्डी खेळतो आणि मग तुम्हाला भेटतो, दाखवतो कबड्डी कसे खेळतात आम्ही लोक. फायनली आपण आलोय कबड्डी आणि क्रिकेट खेळून आता बाहेर. आणि आता आपण इकडे गोळा घेतोय आणि आपली पूर्ण जेबी सेना बसली आहे. कसा वाटला मग क्रिकेट आणि कबड्डी खेळून? आणि आता आम्ही चाललोय इकडून गोळा वगैरे खाऊ आणि मग आपल्या लोकेशनला जाऊ जिकडे आपल्याला इन्स्ट्रुमेंट वगैरे लावायचं आहे. आता पहिला गोळा खाऊन घेऊया फटाफट. लोकेशनला आता फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी आणि मग तुम्हाला इन्स्ट्रुमेंट लावताना भेटतो. मस्तपैकी इन्स्ट्रुमेंट दाखवतो आज काय काय. तर फटाफट फ्रेश होऊन येतो आता. तर मस्तपैकी रेडी वगैरे झालो आणि आपली जेबीची टी शर्ट घालून आलो आणि बाकी आपली जेबी सेना इकडे आहे आणि इन्स्ट्रुमेंट वगैरे लावून घेत आहेत. आणि आपला हा रोपा लावून चाललाय. साहिल भाऊ सेटअप काय आजचा आपला? बाबूच्या लाईटी वगैरे पण लावून झाले. आणि माझा मित्र सिम 1 किधर है? सिम 1 में नेटवर्क नहीं है. फायनली आपली सर्व जेबी सेना रेडी आहे बघू शकता. आणि आपल्या भावाने आज 2 कीबोर्ड 1 बुलबुल. सचिन भाई आज कुछ नया कलेक्शन है क्या? नहीं. माझ्या बाजूला आहे रोहित चौधरी और राघव भाई. रेडी झेंडे. तर आता आपण वाजवायला स्टार्ट करतोय. आपली अख्खी जेबी सेना आली आहे तर मग चालू करूया वाजवायला. मग भेटतो मित्रांनो वाजून झालं.
पॅकअप झालं. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असणार किती भारी पब्लिक नाचत होती आणि खूप मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. आता सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे काढून घेतो. जरा नाचले तर इथे धूळ माती उडाली आहे, पुसून वगैरे सर्व इन्स्ट्रुमेंट ठेवतो. फटाफट माझा रोटो वगैरे पॅक करून घेतो आणि मग तुम्हाला सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे भरून घेतलं आहे आणि इथे आता मॉर्निंगची तयारी करतोय आम्ही. सकाळी एक रोटो नवऱ्याला जेव्हा बाहेर काढणार तेव्हा एक रोटो लावून वाजवायचं आहे आणि मग संध्याकाळी आपली वरात आहे तेव्हा 2 रोटो लावणार आहे. मग आता मी आपल्या रोहित भाऊचा रोटो लावतोय स्टँड बांधेपर्यंत, त्यानंतर बघू. तर सकाळची तयारी करून घेतली आपण, मस्तपैकी रोटो वगैरे बांधून घेतलंय आणि बंटी भाऊला विचारूया. बंटी भाऊ एकदम फायर केली. मजा आली की नाही? मजा आली एकदम. बंटी भाऊ तर फुल नाचतच होता. फायर केली. आता बंद केला म्हणून आता अजून पण माहोल पूर्ण झालेला. तर उद्या मचू, उद्या सकाळपासूनच आपण वाजवणार आहे, फुल मचून टाकू. इन्स्ट्रुमेंट वगैरे उद्याची सकाळची तयारी केली आहे. संध्याकाळी तर 2 रोटो आहे, आता सकाळी एकच रोटो लावायचे. तर भोंगे वगैरे बांधताय तिकडे. और सँडे ये यश ब्रो. तर सर्व इन्स्ट्रुमेंट वगैरे आपण गाडीमध्ये लोड केलंय आणि उद्याची मॉर्निंगची तयारी पण करून आलोय आपण, जी सकाळी आपल्याला वरात वाजवायची म्हणजे नवऱ्याला घरातून बाहेर काढायचं आणि संध्याकाळी आपल्याला वरात वाजवायची. तेव्हा आपल्याला 2 रोटो लावायचे आणि सकाळी एकच रोटो आहे. तर तो एक रोटो मी बांधून वगैरे आलोय आणि आता आजचा हा ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट.